कर्जमाफी थकबाकीपेक्षा प्रोत्साहन अनुदानात जास्त। मित्रांनो, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळणार आहे। तर चला आता नेमकं हे कर्जमाफी थकबाकीपेक्षा प्रोत्साहन अनुदान काय आहे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असून सहकार विभागाच्या माध्यमातून ही माहिती शासनाकडे पाठवली आहे। यामध्ये 88,000 थकबाकीदार खातेदार असले तर यामधील निकषाच्या चाळणीत कधी अपात्र ठरणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मागील 2 कर्जमाफीचा लाभ पाहिला तर जिल्ह्याला थकबाकीदारांपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्याला प्रोत्साहन अनुदानाचा लाभ अधिक मिळाला आहे। राज्य शासनाने सप्टेंबर 2025 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत व तत्पूर्वी सलग 3 वर्षे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे। शासनाच्या पातळीवरून गेल्या 2 महिन्यांपासून या संबंधीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। कोणत्याही परिस्थितीत जून 2026 अखेर कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या हालचाली शासनाच्या पातळीवर आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 2,15,000 खातेदार शेतकरी पीक कर्जाची उचल करतात। दरवर्षी बँक पातळीवर 90% पीक कर्जाची वसुली होते। विकास संस्थांच्या पातळीवर हे प्रमाण थोडे कमी असले तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कर्जाच्या वसुलीचे प्रमाण खूप चांगले आहे। शासनाने सप्टेंबर 2025 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। जिल्ह्यात 88,000 थकबाकीदार खातेदार दिसत आहेत। शेतकऱ्यांची संख्या मोठी असली तरी शासनाच्या निकषाची चाळणी अद्याप लागायची आहे। यामध्ये निम्म्याहून अधिक खातेदार चाळणीत अडकणार आहेत। मागील कर्जमाफीचे जे राहिले होते निकष ते आता आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, 2 लाखांपर्यंत थकबाकीचं माफ होणार कर्ज, 2 लाखावरील थकबाकीदारांसाठी OTS योजना, सहकार व सरकारी कर्मचाऱ्यांना वगळले जाणार, आयकर भरणाऱ्या शेतकरी ठरले होते अपात्र आणि तालुका जिल्हास्तरीय सहकारी संस्थांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी देखील अपात्र ठरवण्यात आले होते। म्हणजे कोणत्याही शासकीय पदावरती जर ते असतील किंवा कर भरत असतील तर त्यांना आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। हे मागच्या वेळेस पण असं होतं आणि या कर्जमाफीच्या योजनेमध्ये देखील ह्याच अटी याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, यापूर्वी झालेल्या कर्जमाफीचा असा लाभ होता जसं की योजना थकबाकीदार आणि कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज 21,560 87 कोटी 61 लाख रुपयांची कर्जमाफी झाली होती। महात्मा ज्योतिराव फुले ज्यावेळेस कर्जमाफी योजना नावाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये 32,553 शेतकऱ्यांची जे कर्ज आहे ते माफ करण्यात आलं होतं आणि त्यासाठी 164 कोटी 73 लाख रुपयांचा निधी जो आहे तो वाटण्यात आला होता। तर मित्रांनो, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे। मित्रांनो, आता तुम्हाला कर्जमाफीची आतुरता आहे का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।